रुपालीताई, चर्चा तर बरीच रंगलेली आहे संजय राऊतांच्या वक्तव्याबद्दल. काय राष्ट्रवादीला काय वाटतं? खरं तर राष्ट्रवादीचा याच्यामध्ये काही फार स्टेक नाहीये, कारण ते महाविकास आघाडीमध्ये आले काय आणि महायुतीमध्ये आले काय, राष्ट्रवादीला फार खरं तर फरक पडणार नाही असं वाटतंय एकूण. कविताजी, तुम्ही माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. येते परत, थांबा. हा, बोला रुपालीताई. संजय राऊत साहेबांनी जे विधान केलं म्हणजे संजय राऊत साहेबांच्या पक्षाचं ठरलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे आणि ते एकत्र येणार आहेत. आता राहिला महाआघाडीचा विषय, तर मला आता आमचे गोपाल तिवारी आहेत, आज त्यांनी रोखठोक उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी माननीय राजसाहेबांनी याआधी सभा घेतल्या होत्या, त्या म्हणजे उमेदवार उभे न करता, मग त्यांना स्वीकारायला काय हरकतच नाहीये ना. आणि कुठलाही पक्ष बेरजेची गणित करत असताना, महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, ते त्यांच्या बहिणी प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या मित्र पक्षाने जी काही मनसेला घेण्याची भूमिका ठामपणे सांगितलेली आहे, मला वाटतं काँग्रेसला ती स्वीकारण्याशिवाय कुठला पर्याय समोर नाहीये. आता त्यांची ती आलेली अडचण ते कसे सोडवतायत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल.